नमस्ते. भन्नाट किचन टिप्स आणि ट्रिक्स. नंबर 1. वांग्याचं किंवा बटाट्याचं भरीत अधिक चविष्ट करण्यासाठी त्याला जिरे, मोहरी आणि कढीपत्त्याची खमंग फोडणी द्या. तसेच लसूण ठेचून घाला, यामुळे भरिताची लज्जत खूप वाढते. नंबर 2. जर भाजीचा रस्सा किंवा करी पातळ झाली असेल आणि तुम्हाला ती हॉटेलसारखी दाट हवी असेल तर त्यात थोडे बारीक केलेले शेंगदाणे, छोटा गुळाचा खडा किंवा थोडी तिळाची पेस्ट वापरा. यामुळे चवही वाढते आणि रस्सा मिळून येतो. नंबर 3. शेपूचा तीव्र वास कमी करण्यासाठी त्यात थोडा पालक चिरून टाकावा. यामुळे भाजीला छान चव येते आणि उग्रपणाही कमी होतो. नंबर 4. मेथीची भाजी किंवा कारल्याची भाजी करताना त्यात थोडं मीठ लावून 10 मिनिटं ठेवा आणि मग पिळून पाणी काढून टाका. यामुळे कडवटपणा कमी होऊन मुलंही आवडीने खातील. नंबर 5. मासळीच्या रश्श्यात खोबऱ्याऐवजी नारळाचं दूध वापरून पहा. रस्सा अप्रतिम होतो. तसेच चव वाढवण्यासाठी त्यात 2 ते 3 त्रिफळा नक्की टाका. नंबर 6. डोशाचं पीठ तयार करताना त्यात मूठभर भिजवलेले साबुदाणे किंवा थोडे पोहे वाटून घातले तर डोसे छान कुरकुरीत आणि जाळीदार होतात. नंबर 7. नारळाच्या वड्या बनवताना घरात खवा नसेल तर काळजी करू नका. मिल्क पावडर वापरल्यानेही वड्यांना उत्तम चव येते. नंबर 8. पालक किंवा मेथीची भाजी शिजवताना त्यावर झाकण ठेवू नका. उघड्यावर शिजवल्याने आणि शिजवताना चिमूटभर साखर घातल्याने भाजीचा हिरवा रंग कायम राहतो. नंबर 9. पालकाची पातळ भाजी करताना त्यात नारळाचं दूध घाला आणि वरून तूप, जिरे व मिरचीची फोडणी दिली की भाजीची चव वेगळीच लागते. नंबर 10. इडलीचं पीठ आंबवताना त्यात थोडे भिजवलेले मेथीदाणे वाटून घाला. यामुळे इडल्या कापसासारख्या मऊ होतात आणि पचायलाही हलक्या लागतात. नंबर 11. कोथिंबीर जास्त काळ टिकवण्यासाठी ती धुवून पूर्णपणे कोरडी करा आणि कागदात गुंडाळून डब्यात भरून ठेवा. यामुळे ती काळी पडत नाही. नंबर 12. टोमॅटो सूप उकळताना त्यात थोडं बटर आणि मिरी पूड घाला. सूपला हॉटेलसारखी चव येईल. नंबर 13. 1 किलो चिंचेसाठी अंदाजे पाव किलो मीठ चोळून चिनी मातीच्या बरणीत भरून ठेवा. यामुळे चिंच वर्षभर काळपट पडत नाही आणि तिचा ताजेपणा टिकून राहतो. नंबर 14. उपमा खमंग मऊ होण्यासाठी आणि गुठळ्या होऊ नयेत यासाठी रवा आधी भाजून घ्या. नंतर कढईत पाणी उकळवून त्यात थोडं आलं, लसूण आणि जिरे कुटून टाका. सोबत अर्धा टोमॅटो घाला. मग भाजलेला रवा घाला. उपम्याची चव खूपच छान येईल. नंबर 15. फोडणीत मसाले टाकण्याआधी ते 1 चमचा तेलात नीट कालवून घ्या आणि मग फोडणीत टाका. यामुळे मसाल्यांचा रंग टिकतो आणि ते करपत नाहीत. नंबर 16. सांभर बनवताना डाळ शिजवतानाच त्यात सालीसकट लाल भोपळा किसून टाकावा. यामुळे सांभर दाट होतं, डाळ कमी लागते आणि पोषणही मिळतं. नंबर 17. कोबी चिरल्यानंतर त्याला थोडंसं मीठ चोळून ठेवा. असं केल्याने कोबीचा जो विशिष्ट उग्र वास असतो तो निघून जातो आणि भाजी लवकर शिजते. तसेच चवीलाही छान लागते. नंबर 18. शेवया भाजताना त्यात थोडं बेसन म्हणजेच डाळीचं पीठ तुपात परतून घ्या. खिरीला रंग सुरेख येतो आणि ती चवीलाही भारी लागते. नंबर 19. वरण शिजतानाच त्यात थोडा हिंग, तेल आणि हळद घाला. यामुळे वरण व्यवस्थित शिजतं. तसेच फोडणी देताना लसूण नेहमी नीट ठेचूनच वापरावा. यामुळे वरणाला एकदम गावरान आणि खमंग चव येते. नंबर 20. नारळवडी करताना साखर आणि खोबरं एकदम न टाकता आधी साखरेचा घट्ट पाक करून घ्या आणि मग खोबरं घाला.
वड्या पांढऱ्या शुभ्र आणि खुसखुशीत होतात. नंबर 21, तुरीची डाळ शिजवताना त्यात 1 चमचा तेल किंवा तूप आणि लसणाच्या 3 ते 4 पाकळ्या टाका. यामुळे डाळ पटकन मऊ शिजते आणि ती खाल्ल्यावर पित्त किंवा गॅसचा त्रास होत नाही. नंबर 22, कुकरमध्ये शेवग्याच्या शेंगा फुटू नयेत म्हणून उकडताना त्यात छोटा गुळाचा खडा आणि थोडं मीठ चोळून ठेवा. शेंगा फुटणार नाहीत आणि आतपर्यंत चव उतरते. नंबर 23, दूध जास्त वेळ टिकवण्यासाठी ते तापवताना त्यात चिमूटभर साखर घालावी. यामुळे दूध लवकर फाटत नाही. तसेच उन्हाळ्यात दूध जास्त काळ ताजं राहावं असं वाटत असेल तर त्यात 1 वेलदोडा म्हणजेच वेलची टाकावा. नंबर 24, तंदुरी बनवण्यासाठी नेहमी लहान आकाराचे आणि कमी वजनाचे कोंबडीचे पीस वापरा. ते लवकर आणि व्यवस्थित शिजतात. नंबर 25, रव्याला जाळी किंवा आळ्या लागू नयेत म्हणून तो एकतर फ्रीजमध्ये ठेवा किंवा हलका भाजून मग डब्यात भरा. नंबर 26, श्रीखंडात साखर एकदाच मोजून टाकावी. कमी साखर घालून ठेवल्यास त्याला जाळी पडते किंवा ते फसफसते. नंतर साखर मिळून ती मजा येत नाही. नंबर 27, दही खूप आंबट झालं असेल तर त्यात थोडं ताजं दूध मिसळा. आंबटपणा कमी होईल. किंवा त्या दह्याचं पनीर बनवून वापरा. नंबर 28, ओल्या चटणीचा रंग छान दिसण्यासाठी वाटताना त्यात पालकाची 1 ते 2 पानं आणि कोथिंबीर आवर्जून वापरा. नंबर 29, बटाट्याची भजी अतिशय क्रिस्पी होण्यासाठी बटाट्याच्या चकत्यांना थोडं मीठ लावून 5 ते 10 मिनिटं ठेवा आणि मग पिठात बुडवून तळा. नंबर 30, जर तुम्हाला कमी तेलात भाजी करायची असेल तर फोडणी देताना थोडा पाण्याचा हबका म्हणजे शिंतोडा मारा. यामुळे भाजी कमी तेलातही व्यवस्थित परतली जाते. नंबर 31, मुगाच्या डाळीऐवजी मोड आलेले मूग वापरून खिचडी बनवून पहा. ती अधिक चवदार तसेच पौष्टिक बनते. नंबर 32, पोहे शिजवतानाच त्यात चवीनुसार मीठ आणि थोडी साखर मिसळा. यामुळे पोहे छान मोकळे होतात आणि बराच वेळ मऊ राहतात. नंबर 33, अळूच्या भाजीचा खाजरेपणा घालवण्यासाठी आणि दाटपणा आणण्यासाठी त्यात थोडा आंबट चुका वापरावा. भाजी मिळून येते आणि स्वादिष्ट लागते. नंबर 34, दही वडे कापसासारखे मऊ होण्यासाठी डाळ वाटताना त्यात 1 चमचा रवा घालून पीठ नीट फेटून घ्या. वडे हलके राहतात. नंबर 35, पातळ झालेलं सूप दाट करण्यासाठी त्यात थोडा उकडलेला बटाटा मॅश करून टाका किंवा कॉर्नफ्लॉवरची पेस्ट वापरा. नंबर 36, कॉफीमध्ये जायफळ वापरताना त्याचे प्रमाण योग्य राहील याची काळजी घ्या जेणेकरून स्वाद संतुलित राहील. नंबर 37, जर भाजी चुकून जास्त तेलकट झाली तर त्यात पोळीचा 1 छोटा तुकडा टाका. तो जास्तीचं तेल शोषून घेईल. मग तो तुकडा काढून टाका. नंबर 38, कडधान्य लवकर शिजण्यासाठी शिजवतानाच त्यात थोडं तेल आणि हळद टाका. यामुळे ते पटकन मऊ होतात आणि वाताचा त्रासही होत नाही. नंबर 39, चपाती भाजताना ती खूप जोरात दाबून भाजू नका. हलक्या हाताने भाजल्याने चपाती दिवसभर मऊ आणि लुसलुशीत राहते. नंबर 40, पुरण मऊ आणि सुवासिक होण्यासाठी डाळ शिजताना त्यात चिमूटभर मीठ आणि थोडी जायफळ पूड टाकावी. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून आभार. माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.